नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन सर. 14 जूनच्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी एकदम महत्वाचा मी पॉईंट तुम्हाला सांगणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा असणार आहे. तुम्हाला माहिती आहे का 2025 मध्ये आपल्याला बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या महासागरामध्ये चक्रीवादळ येऊन गेलेले आहेत 4. तर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात, हे चक्रीवादळ कोणत्या पूर्व किनारपट्टीवर, पश्चिम किनारपट्टीवर कुठे आले होते, ते चक्रीवादळाचं नाव काय होतं, त्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने ते नाव दिलेलं होतं. तर नीट लक्षात राहू द्या, बंगालच्या उपसागरामध्ये 2 चक्रीवादळ आलं होतं. पहिलं जे चक्रीवादळ होतं ते ऑक्टोबर 2025 मध्ये आलं होतं, मोथा चक्रीवादळ. कोणतं? मोथा चक्रीवादळ. हे मोथा चक्रीवादळ जे आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर आलं होतं आणि हे तीव्र स्वरूपाचं चक्रीवादळ होतं. याला थायलंड या देशाने नाव दिलंय. नीट लक्षात राहू द्या, आपलं नाव विचारते. थायलंड या देशाने मोथा या चक्रीवादळाला नाव दिलेलं होतं. सेकंड जे होतं ते होतं तुम्हाला डिटवाह चक्रीवादळ. ओके, डिटवाह चक्रीवादळ जे आहे याला यमन या देशाने नाव दिलेलं होतं. दोन्हीही बंगालच्या उपसागरामध्ये आलेले होते 2025 मध्ये. अरबी समुद्रामध्ये 2 चक्रीवादळ आले होतं. एक होतं सोनार चक्रीवादळ आणि दुसरं होतं शक्ती चक्रीवादळ. पण दोन्ही चक्रीवादळाचा भारताला काहीही धोका झाला नव्हता. हे भारतात आले नव्हते, पण हे अरबी समुद्रात आलेले होते. ओके, आणि हे बंगालच्या उपसागरात आले होते. प्रश्न विचारते तुम्हाला, बंगालच्या उपसागरात कोणते आले होते, अरबी समुद्रात कोणते आले होते. ओके, थँक्यू.